नमस्कार, ओपीज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत संगमेश्वर तालुक्यातील मागझणजवळ असलेल्या धामापूर या गावामध्ये. तर आज आपण बघणार आहोत नवसरी देवीचा शिमगोत्सव. तर चला. धामापूर निवासिनी श्री नवसरी देवीचा ऐतिहासिक शिमगोत्सव दरवर्षी फाल्गुन महिन्यात तुकाराम बीज या शुभदिनी हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि परंपरेनुसार साजरा केला जातो. हजारो भाविक या दिवशी देवीच्या दर्शनासाठी आणि शिमगोत्सव अनुभवण्यासाठी धामापूरमध्ये येतात. आज आमचा हा शेवटचा रत्नागिरी जिल्ह्यातला हा नवसरीचा आज कोरकर शेवटचा शिमगा म्हणून आम्ही अखंड आज कोरकर 18 वाड्या मिळून आज कोरकर उत्साहात अति आनंदात आज आम्ही साजरा करतो. आणि त्याच्या अगोदर आमच्या या धामापूर गावातील आज कोरकर प्रथमतः जो शिमगा होतो, होळी होते, ते आज कोरकर जाखमता देवीचा उत्सव शिमगा हा सुद्धा आम्ही 18 वाड्या संपूर्ण गाव मिळून आज कोरकर आम्ही मोठ्या उत्साहानं पार पाडत आलो. त्याची पारंपरिक आज कोरकर ऐतिहासिक त्याची परंपरा आहे. या सोहळा साजरा करत असताना अनेक भक्तभाविक, सगळे सोयरे, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी यामध्ये अतिशय रत्नागिरी जिल्ह्यातील असतील, पंचक्रोशीतले असतील, पाहुणे मंडळातील असतील, तर ह्या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करून आनंद सगळे घेत असतात. आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असेल तर श्री नवसरी देवीची पालखी या ठिकाणी साणेवरती विराजमान झालेली आहे. सर्व प्रमुख मानकरी, कुमकरी, गावकरी, ग्रामस्थ मंडळी, सगळे सोयरे, पै पाहुणे, आप्तेष्ट मित्र मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आता थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी देवीचा होम प्रज्वलित झालेला आहे. धामापूर गाव हे गंड नदीच्या काठावर वसलेले एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य गाव आहे. श्री नवसरी देवीचं भव्य आणि देखणं मंदिर तांबटवाडीत डोंगर माथ्यावर वसलेलं आहे. आज या नवसरी देवीच्या शिमगोत्सव सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे आमच्या धामापूर निवासिनी, चतुर्सीमा निवासिनी आई श्री वाघजाई देवीची रणधुमाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसं सर्वत्र कोकणामध्ये शिमगोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो, त्याचं वैशिष्ट्य जसं असतं त्याच पद्धतीचं वैशिष्ट्य किंबहुना त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन अतिशय वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य फक्त आणि फक्त या धामापूर गावात पाहायला मिळतं. ते म्हणजे रंगदेवतेची रणधुमाळी. आजच्या या रंगदेवतेच्या रणधुमाळीचा कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. हजारो भक्त भाविक या ठिकाणी धामापूरवासीय, ग्रामस्थ मंडळी आणि आई श्री वाघजाई देवीची रणधुमाळी, आई श्री नवसरी देवीच्या शिमगोत्सवाला रंग भरणार आहे. श्री नवसरी देवीच्या शिमगोत्सव सोहळ्यामध्ये नवसरी देवीची पालखी प्रदक्षिणेसाठी माहेर वासिनी म्हणून या नवसरी देवीच्या या खाडीमध्ये, धामापूरच्या या खाडीमध्ये 5 प्रदक्षिणेसाठी घेऊन गेली जाते. नवसरी देवीची उत्पत्तीची कथा देखील खूप रंजक आहे. साधारण 300 वर्षापूर्वी धामापूर गावातील मेंढे अण्णावाचे भोई समाजातील एक व्यक्ती गंड नदीमध्ये मासेमारी करत होते. ते वारंवार जाळे टाकत होते, परंतु जाळ्यात मासे येण्याऐवजी एक दगडच येत होता. असं अनेक वेळा झाल्यानंतर त्या मासेमाराला हा काही साधा प्रकार नाही असं जाणवलं. त्याने त्या दगडाला प्रार्थना केली, जर मला आज भरपूर मासे मिळाले तर मी तुला देव म्हणून घरी घेऊन जाईन आणि तुझी पूजा करेन. त्यानंतर त्याच्या जाळ्यात खूप मासे मिळाले, परंतु आनंदात तो दगड नदीतच राहून गेला. काही दिवसांनी तो मासेमार गंभीर आजारी पडला. तेव्हा त्याला आपलं दिलेलं वचन आठवलं. तो पुन्हा नदीकाठी गेला आणि तो दगड घरी घेऊन आणून त्याची पूजा करू लागला. त्या रात्री त्याला देवीचा दृष्टांत झाला. देवी म्हणाली, मी आदिशक्तीचे रूप आहे, माझे या गावात मंदिर बांध आणि माझी सेवा कर, मी तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करेन.
त्यानंतर गावकऱ्यांनी कौल लावून त्या दगडातील दैवी शक्तीचा स्वीकार केला आणि त्या शक्तीला नाव दिलं श्री नवसरी देवी. पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी शिमगोत्सव सोहळ्याचा मोठा जो आनंद द्विगुणित केला जातो तो म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा आपला हा धामापूरचा आई रंगदेवतेचा रणधुमाळीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला संपन्न होणार आहे. दरवर्षी तुकाराम बीज या दिवशी श्री नवसरी देवीचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण असतं. गावकरी, मानकरी आणि हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी आणि या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी येथे उपस्थित राहतात. देवीची पूजा, आरती, पालखी सोहळा आणि विविध पारंपरिक विधी अत्यंत भक्तिभावाने पार पडले जातात. आमच्या धामापूर गावची प्रमुख ग्रामदेवता ही वाघजाई देवी आहे आणि त्या वाघजाई देवीची पालखी या नदीच्या पलीकडे एका मानकऱ्यांच्या घरी या ठिकाणी आजच्या दिवशी विराजमान असते. या शिमगोत्सव सोहळ्यामध्ये ती पालखी या ठिकाणी आणली जात नाही, परंतु त्या देवीची ओटी आणि त्या देवीचं निशाण आणि हजारो भक्त भाविकांच्या उपस्थितीमध्ये प्रभात फेरी या ठिकाणी घेऊन येतात, ज्याच्यामध्ये शेकडो गवताचे भारे, कवळाच्या वरडी ह्या ठिकाणी, त्याचबरोबर झाडांच्या फांद्या ह्या ठिकाणी नाचवत भक्त भाविक मंडळी घेऊन या शिमगोत्सव सोहळ्यामध्ये रंग भरतात. हा रंग भरण्याचा रंगदेवतेचा जो रणधुमाळीचा कार्यक्रम आहे तो ह्या शिमगोत्सव सोहळ्यामधलं खास आकर्षण असतं. नवसरी देवीच्या शिमगोत्सवातील सर्वात भव्य आणि डोळ्यांचे पारणं फेडणारा सोहळा म्हणजे श्री वाघजाई देवीचा रणसोहळा आणि रणधुमाळी. हा धार्मिक विधी पाहण्यासाठी भक्त वर्षभर वाट पाहत असतात. हजारो भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो. ढोल ताशांच्या गजरात, जय जयकारात आणि भक्तिमय वातावरणात देवीचा हा अद्भुत सोहळा अनुभवायला मिळतो. रत्नागिरी येथील ढोल ताशा पथकांनी पारंपरिक ढोल वादनाचा भव्य कार्यक्रम सादर केला. यामध्ये विविध प्रकारचे नृत्य प्रकार पाहायला मिळाले, जसे की कोंबडा नृत्य, गरुड नृत्य, मोर नृत्य, बगळा नृत्य आणि शंकासूर नृत्य, तसेच ध्वज नृत्य आणि पारंपरिक वेशभूषेतील कलाविष्कारांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. शिमगोत्सवाच्या दिवशी धामापूर गावात मोठी यात्रा भरते. येथे विविध प्रकारचे दुकाने, खेळणी, खाद्यपदार्थ आणि पारंपरिक वस्तूंचे स्टॉल पाहायला मिळतात. लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्वजण या यात्रेचा आनंद घेतात. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरा आजही धामापूर गावातील ग्रामस्थ अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने जपत आहेत. आजच्या आधुनिक जगात अनेक परंपरा हरवत असताना धामापूर गाव मात्र आपल्या संस्कृतीचा अभिमानाने वारसा पुढे नेत आहे. तर आज आपण बघितलात धामापूर गावचा शिमगोत्सव.
इथल्या गावकऱ्यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.